राज्यात विधानसभा निवडणुकीत जनता महाविकास आघाडीला निवडून देईल या विधानावर राज्यात सध्या राजकीय गोंधळ निर्माण झाले दिसत आहे। एकीकडे श्याम मानव तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस या विषयावर अमोरासमोर दिसत आहे। नागपुरात श्याम मानव यांनी एका पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीसंदर्भात उत्तर देताना महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा विश्वास व्यक्त केला होता। त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्याम मानव यांना सुपारीबाज असं म्हटलं आहे। बघा, पहिली गोष्ट तर इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं। पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीम मध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत। दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर श्याम मानव यांनी एकदम साधेपणा उत्तर देत बोलले की त्यांना पत्रकारितेचा मोठा अनुभव असल्यामुळे त्यांनी केलेलं विधान चुकीचे नसून कुठलाही नॅरेटिव्ह सेट न करता दिला आहे। पहिला मुद्दा असा, मी सार्वजनिक जीवनामध्ये 1970 सालापासून आहे। आज 54 वर्ष झालीत। मी स्वतः 14 वर्ष पत्रकारिता केली आहे। इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून मी अतिशय यशस्वीपणे काम केलेलं आहे। गेले 43 वर्ष मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो आहे आणि हजारो लोकांचा भांडाफोड केलेला आहे। त्यामुळे एखाद्या माणसाने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली, त्यावर कितपत विश्वास ठेवावा, कितपत ठेवू नये, कोणते पुरावे पाहावे, कोणते पुरावे पाहू नये, या सगळ्या गोष्टी मला नीट माहीत आहे। माझी क्रेडिबिलिटी अत्यंत महत्त्वाची आहे। मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही, कधी खोटी मांडणी करत नाही आणि त्यामुळे हे बोलण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टींचा मी विचार केलेला आहे। श्याम मानवच्या या विधानावर सध्या राज्यात राजकीय संघर्ष सुरू झाला असून उत्तर प्रत्युत्तर दिले जात आहे। अशात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू समजावी असं चित्र राज्यात दिसून येत आहे।